मी आज एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे खरं तर हा एक गुरु शिष्य संवाद आहे. पण शिष्य जे काही प्रश्न गुरूंना विचारणार आहे ना, ते सगळे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात बरं का. बघा कशी वाटते गोष्ट. तर एकदा काय होतं, शिष्य आपल्या गुरूंना एक प्रश्न विचारतो. तो म्हणतो की आजकाल सगळं पूर्वीपेक्षा किती बेटर आहे ना. नॉलेज ग्रास्प करणं, घेणं सोपं आहे. नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर एक्सपोजर पण खूप छान आहे. मग हे असं सगळं होत असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जे बनायचं आहे, जे व्हायचं आहे, ते का नाही होता येत? यावर गुरु थोडं स्मित हास्य करून म्हणतात, माझ्याबरोबर जरा बाहेर चल. आणि ते एका नदी किनारी त्याला घेऊन जातात. मग गुरु म्हणतात की समजा ह्या किनाऱ्याहून समोरच्या किनाऱ्यावर तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस का? आता हा तर किती सोपा प्रश्न आहे ना. मग शिष्य म्हणतो, हो ऑब्व्हियसली मी हे क्रॉस करूच शकतो. मग ते परत एक प्रश्न विचारतात. ते म्हणतात, समजा इथे ही जी नाव आहे ना, म्हणजे होडी जी बांधलेली आहे, त्या होडीमध्ये एक नाविक आहे. आणि तो जो नाविक आहे तो तुला ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन जाणार आहे. कारण त्याला दिशासुद्धा माहिती आहे आणि समोरचा किनारासुद्धा दिसतोय. म्हणजे तू समोरच्या किनाऱ्यावर अगदी बरोबर पोहोचशील, बरोबर? मग आता ह्याच्यावर शिष्य म्हणतो, हो ऑब्व्हियसली जर दिशा माहिती आहे, समोर कुठल्या किनाऱ्यावर जायचं आहे हे माहिती आहे, तर मी पोहोचणारच ना माझ्या डेस्टिनेशनला. मग गुरुजी म्हणतात, बर आता मला एक सांग, समजा तो जो कोणी नावाडी आहे ना, त्याला ते जे वल्हवतात की नाही, म्हणजे त्याला नौकादंड म्हणतात, ते नौकादंड त्याला चालवायचंच नसेल, तर ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावर तू जाऊ शकशील का? आता शिष्य जरा बुचकाळ्यात पडतो आणि काहीच उत्तर देत नाही. मग गुरुजी म्हणतात, बरं चल हे सगळं सोडून दे, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तो म्हणतो, हो ना विचारा ना सर, काय म्हणणं आहे तुमचं? अरे मला सांग की ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावर तुला जायचंच कशाला आहे? आता मात्र शिष्य निरुत्तर होतो आणि विचार करायला लागतो की ह्या प्रश्नाचं उत्तर काय बरं द्यावं. मग यावर गुरुजी फक्त हसतात आणि म्हणतात की आपल्याकडे काय काय स्किल्स आहेत, आपली कपॅसिटी काय आहे, आपल्याकडे मिळणाऱ्या गोष्टी काय काय आहेत, याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे जीवनात आपण आपलं ध्येय शोधणं. जर तुला तुझं ध्येय माहिती असेल, म्हणजे एखादी गोष्ट का करायची आहे, कुठे जायचं आहे, हे जर तुझं निश्चित असेल तर अर्थात तुला योग्य दिशा मिळेल, बरोबर? म्हणजेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता मी देतो मुला. तर गुरुजी त्यावर असं म्हणतात, अगदी सोप्या शब्दात सांगतो, जी नाव आहे ती नाव म्हणजे स्किल्स आहेत, तुमच्या क्षमता आहेत. आणि मग ह्या क्षमता वापरून तुम्ही आयुष्यात पुढे जाता. मग पुढे जाण्यासाठी तुम्हाला दिशा लागते. ही दिशा म्हणजेच नॉलेज आहे, बरोबर? आता ह्या नॉलेजची कपॅसिटी कशी ओळखायची, नॉलेज किती आहे, ते कुठे जाणार आहे तुला घेऊन? तर ही कपॅसिटी म्हणजेच ती जी काही नौकादंड आहे ना, तो म्हणजे तुझी कपॅसिटी, ज्याच्यासाठी तुला लागणार आहे प्रेरणा. सो ती प्रेरणा तुला ती नदी पार करण्याचं एक ध्येय, एक उद्दिष्ट घेऊन देते. म्हणजेच अगदी सरळ सांगायचं तर ध्येयामुळे प्रेरणा जन्माला येते. प्रेरणेमुळे तुमच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो. तुम्ही त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करता आणि मग प्रयत्नांनाच मार्ग मिळतो. तुम्ही कंटिन्युअस एफर्ट्स करत राहता. त्या एफर्ट्समधनं तुम्हाला एफिशियन्सी मिळते, तुमचा स्किल सेट पुढे जातो आणि मग हळूहळू प्रोफिशियन्सी येते. म्हणजेच तुम्ही जे आयुष्यात ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयापर्यंत
तुम्ही इझिली पोहोचू शकता. किती छान आणि सोप्या शब्दात गुरूंनी आपल्या शिष्याला हे सांगितलंय आणि खरंच किती रिलेटेबल आहे की सगळं काही असताना सुद्धा जर आपले विचार इकडे तिकडे धावत असतील, आपण जर ध्येयहीन आयुष्य जगत असू, तर आपण कसं उद्या मोठं कुणीतरी होणार आहोत, आपल्या आयुष्याचं ध्येय आपण कसं गाठणार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आजचा हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा आणि ही गोष्ट जर रिलेट झाली असेल तर सगळ्यांना पाठवा. आपण पुढच्या भागात भेटणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.